तारखेला अक्कासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण कारखाना संलग्न आणि नर्गिस दत्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांना सोबत घेऊन कॅन्सर शिबिर हा आपण आयोजित करत आहोत. आणि आपलं कॅन्सर शिबिर हा मेनली सर्व लेडीजसाठी असणार आहे. कारण की आज जर आपण बघितलं तर त्याचे मुख्य 3 कारण आहेत. पहिलं की ग्रामीण भागातच का, कारण की ग्रामीण भागात या गोष्टीची भीती, या 2-3 गोष्टीची भीती सर्वात जास्त आहे. यात पहिली गोष्ट की या 2 गोष्टीचा उपचार केल्या जातात, सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर. याच्यामध्ये डॉक्टर आपल्याला जास्त डिटेलमध्ये सांगतील. पण या 2 गोष्टीचं उपचार करत असताना जी भीती आहे, पहिली भीती की दाखवलं तर काय होईल, दाखवलं तर एक आजार सापडेल. दुसरी गोष्ट दाखवल्यानंतर त्याचं टेस्ट करणं, तर टेस्ट केल्यानंतर त्या टेस्टचं, आणि तिसरा म्हणजे खर्चाची भीती. आज सर्वायकल कॅन्सरसाठी आपण HPV टेस्ट केला जातो. HPV टेस्ट आता जर आपण बघितलं तर 1500 ते 3000 पर्यंत त्याचा खर्च नुसतं एका टेस्टवरती येतो. आणि जो ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्या ब्रेस्ट कॅन्सरचं जर नुसतं टेस्ट करायचं म्हटले साधे, तर त्याचं मोमोग्राफी म्हणून येते. त्या मोमोग्राफीसाठी 2000 ते 2500 रुपये एका टेस्टसाठी ह्याचा खर्च होतो. तर आपण नर्गिस दत्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल सोबत मिळून आपण कोणी यात आढळलं तर ह्याचा सर्व जो टेस्ट असणार आहे, व टेस्ट नंतर जे पुढचं काय त्याचा खर्च असू शकतो तो आपण पूर्ण फ्रीमध्ये आपण करून देणार आहोत. आणि सर्वात दुसरी मोठी गोष्ट की आतापर्यंत दरवर्षी भारतात, हा देशाचा तर वेगळाच आकडा आहे, पण भारतात 18% to 20% म्हणजे 1 लाख, मी आता तुम्हाला एक वाचून दाखवतो, 1 लाख केसेस आपल्या भारत देशात निदान होतात दरवर्षी. हा दरवर्षीचा आपला रेट आहे. दरवर्षी एवढ्या रेटनी केसेस आपल्या समोर येतात. आणि हा वर्षभराचा काढायला गेलं तर वेगळंच आहे. आणि ह्याचा अजूनपर्यंत जी माहिती पोचली पाहिजे ती माहिती अजून चांगल्या प्रकारे पोचल्या गेलेली आहे. तर या 2-3 गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपण हे शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. तर आपण सर्वजण इथं आलात, याच माध्यमातून सर्वांपर्यंत पोचावं, भीती मोडावी. आणि जर एक अजून एक बोलायचं की हा कॅन्सर अशी गोष्ट आहे की ह्याचा क्युअर पटकन होऊ शकतो जर पहिल्या स्टेजमध्ये आपण त्याला पकडलं गेलं तर. जर हे 3rd स्टेजला गेलं तर डॉक्टरांचे पण हात बांधल्या जातात. डॉक्टरांना सुद्धा यात काय करता येईल, आणि ते खूप लास्ट स्टेजलाच कळतं. तर त्याचे पण 2-3 आहेत, सर सांगतील आपल्याला की कसं समजायचं जर आपल्याला ते काही लक्षणं आहेत का नाही, ते लक्षणं पण आपल्याला सांगता येईल. आता पूर्वी जिजामाता कन्या प्रशालामध्ये 8 तारखेला हे शिबिर सुरू होणार आहे. हे शिबिर 1 दिवसाचं असणार आहे, एका दिवसात. आणि आपण सगळे रजिस्टर करणार आहोत. ज्यांनाही संपर्क करायचा आहे आपण नंबर देणार आहोत, आणि नंबर देऊन त्याच्यावरती आपण रजिस्टर करणार आहोत. कारण की एका टेस्टला करण्यासाठी एका पेशंटला 5 ते 10 मिनटं जातात. त्यामुळे हे कॅल्क्युलेटेड असणार आहे. त्याच्यामध्ये आधी आपण सर्व माहिती घेऊ, आणि सगळं प्रायव्हेट असणार आहे. ज्याच्यामध्ये सगळ्या महिला डॉक्टर असणार आहेत, नर्स असणार आहेत. आणि ते पूर्णपैकी हा शिबिर जे आहे त्याच्यामध्ये नर्गिस दत्ता मेमोरियल हॉस्पिटलचं पूर्ण सहभाग होत असणार. आणि ते चांगल्या प्रकारे पुढेही काय त्याचं टेस्ट असतील किंवा त्याचं परत पुढं जाऊन काय क्युअर असेल तर ते पण ते पूर्ण हॉस्पिटलमध्ये मोफत करून दिलं. एज लिमिट काय असेल? एज लिमिट 35च्या पुढे. 35 पासून तर करावंच. तसं एज लिमिट 30 पासून जरी असेल तर पण आपण सांगितलं जातं की 35 पासून व्हावं. वेळ किती त्याची? शिबिराची वेळ किती? 10 ते 3. 10 वाजता सुरू होणार आहे. 10 ते 3 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. आणि आपण रजिस्टर तर करतच आहोत, पण कोणाला जरी काय अडचण असेल डायरेक्टली येऊन दाखवायचं असेल तर ते पण आपण 10 ते 3 मध्ये येऊन दाखवू शकतो. तर यामध्ये किती महिलांची तपासणी होऊ शकते 10 ते 3 मध्ये? 300 पर्यंत होऊ शकते. 300. कारण की या एका टेस्टसाठी 10 मिनिटं तर तुम्ही एका पेशंटला बघू, तर 300 पर्यंत आपण पेशंट आपण एका दिवसात घेऊ शकतो. जास्त नाव नोंदणी झाली तर 300 पेक्षा
तसं केलं तर आपण त्याच्यापेक्षा अजून मोठा शिबिर आयोजित करू, मोठी टीम बसू आणि जरी त्यात काय आढळलं तसं तर त्याचं पण आपण टेस्ट थांबवणार नाही, ते पण आपण त्यांना त्या शिबिरात एक्सटेंड करू. त्यांचंही पुढं काय असेल ते आपण सर्व तपासणीपासून उपचारापर्यंत ॲव्हरेज खर्च किती असतो त्याचा? ॲव्हरेज खर्च तसं बघायला गेलं तर नुसतं टेस्टच मी जसं सांगितलं की 2500 ते 3000पर्यंत हे ॲव्हरेज टेस्ट आहे. तिथून पुढं अजून वेगळ्या गोष्टी आल्या, त्यानंतर रेडिएशन आलं, त्यानंतर पुढचं ऑपरेशन राहिलं ते ऑपरेशन ते वाढत जातं. आणि आज जो मी खर्च सांगितला 2500 ते 3000 रुपये हा फक्त ग्रामीण भागातला सांगतो. पुण्यात वगैरे करायचं म्हटलं तर 5-6 हजाराच्या पेक्षा काय. हे नुसतं टेस्ट आहे, बेसिक टेस्ट. त्या बेसिक टेस्ट नंतर पुढं जाऊन निघाल्यानंतर त्याचा खर्च वेगळाच. आणि हॉस्पिटल तुम्हाला माहितीच आहे की हॉस्पिटलचा खर्च कसा असतो आणि सर्व गोष्टींचा इलाज आहे ह्याचा पण आहे. पण हा फक्त जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत नाही, तर परत डॉक्टरांच्या पण हातात आहे काही. आता ही डिटेक्ट झाली, एखाद्या महिलेला कॅन्सर आहे डिटेक्ट झालं तर त्याच्या पुढचा जो होणारा खर्च आहे तो मोफत असेल की दर्गेश दत्ता हॉस्पिटल आहे ते पूर्णपैकी तिथे सगळं बार्शीचं. याच्यामध्ये आता या शिबिरासाठी बाहेरचे तज्ज्ञ कोण आहे? बार्शीच्या टीम घेणार आहे. बार्शी नरगीचं हॉस्पिटल बार्शीचं जे आहे त्यांची ह्याच्यासाठी जी काम करणारी टीम आहे ती संपूर्ण टीम त्यांची येणार. ह्याची प्राथमिक लक्षणे वगैरे काय असेल? प्राथमिक लक्षणामध्ये जर बघितलं तर आपण बेसिक 2 कॅन्सरचं आता महिलांमध्ये जास्त प्रमाण जे आहे की ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर. सर्वायकल म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. हे आता सध्या महिलांमध्ये आपण सर्व केलं तर ह्या 2 कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. आता ब्रेस्ट कॅन्सर जे आहे छातीच्या गाठीचा जो आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे की त्या महिलांनी स्वतः लक्ष देताना आपल्या जी ब्रेस्टची साईज आहे किंवा जो आकार आहे त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे बदल वाटतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की तिथं वरच्या भागाला एखादी गाठ जाणवते. आता गाठ ह्याच्यात पण 2 वेगवेगळे प्रकार असतात. ती गाठ एकदम कडक म्हणजे दगड कसा असतो आपल्याकडे, दगड मोठा घट्ट तशा प्रकारची गाठ जाणवत असेल तर ती गाठ हालचाल होत नाही, तिची एका ठिकाणी फिक्स असते. ह्या 2 हे जे आणि स्तनातून जे स्तन निपल असतं त्याच्यामधून कधी कधी आपण दूध जसं येतं तसं लिकेज होत राहतं, स्त्राव जातो. म्हणजे असे जे लक्षणं जर सापडली तर ती ब्रेस्ट कॅन्सरची आहे, ते आपल्याला प्रायमरी टेस्ट करावी लागते. त्यात आपण ते मॅमोग्राफी म्हणून टेस्ट करू. आता जी टेस्ट सांगितली की त्या टेस्टला मिनिमम 2000 ते 2500पर्यंत खर्च येतो प्रायव्हेट ह्याच्यात. तर आपण शिबिराच्या मार्गाने जर आपल्याला काही तसे पेशंट सापडले, महिला पेशंट सापडले त्यांना मॅमोग्राफी टेस्ट करायची गरज नाही तर ती टेस्ट आपण बार्शीच्या हॉस्पिटलमध्ये जर ते पेशंट गेलं तर त्या ठिकाणी ती टेस्टसुद्धा आपण फ्रीमध्ये करून होणार आहे त्यांची. ही पहिली गोष्ट. दुसरा जो राहतोय कॅन्सर तो राहतोय गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर, त्याला आपण CS सर्व्हिस म्हणतो. तर त्याच्यामध्ये त्याची लक्षणं काय आहे की वारंवार महिलांच्या अंगावरनं पांढरं जाणे हा प्रकार असतो. आपण बघतो बऱ्याच म्हणजे घरात प्रत्येकाच्या लेडीज होतो तोच असं नाही, पण बरेच इन्फेक्शनचे चान्सेस असतात. ते वारंवार जर होत असेल तर ते एक पहिलं. दुसरं मासिक पाळीनंतर जास्त दिवस रक्तस्राव होणे हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे. तर ह्या प्रकारची जर लक्षणं कोणाला आपण आलेल्या पेशंटला जर सापडली असतील तर त्यांना आपण त्या पुढच्या जे टेस्ट आहेत आता सर्वायकल कॅन्सरसाठी आपण पॅप स्मेअर टेस्ट म्हणतो. यासाठी स्पेशल लेडीज तिथलं सायटॉलॉजी डिपार्टमेंट येणार आहे ते करणार आहे. त्यासाठी लगेच त्यांना समजतं त्या टेस्टमध्ये जर त्या पॉझिटिव्ह सापडल्या तर पुढचे जे काही ट्रीटमेंट करायची असेल त्यासाठी आपण बार्शी हॉस्पिटलला त्यांना शिफ्ट करून तिथे ते काय लागेल ती योग्य ती ट्रीटमेंट मोफत इलाज होऊन जाईल. तर हे प्रायमरी जे आहे प्राथमिक जे टेस्ट आहे त्या टेस्ट होणं आपल्या भागात म्हणजे आपल्या भागात सगळ्या सुविधा आहेत, आपल्या मेडिकल पण चांगलं आहे. पण ग्रामीण भागातल्या महिला घाबरतात की मला अंगावरचं जातं आहे, मग ते उगाच मी दाखवलं आणि हे कुठंतरी चर्चेतनं किंवा असं आपण आता व्हिडिओज बघतो यूट्यूबला ह्याच्यातनं माहितीतनं त्यांना कुठलं तर कळलेलं असतं असं झालं की असं होतं. ते महिला ग्रामीण भागातल्या काय करतात, तर मी टेस्ट करायला गेले मला जर तसं काही निदान झालं तर मग ते पुढच्या गोष्टीला घाबरत असतात. त्यांच्यात हा अवेअरनेस येत नाही की बाबा आपण ही टेस्ट केली जर लवकरच्या स्टेजला सापडलं तर त्याचा योग्य तो उपचार करून 100% बरी होईल. हे डोक्यात नाही. आता काय होतं ते पुढची भीती जी मनात आहे त्या भीतीमुळं त्या महिला हॉस्पिटलला जायचं नाही किंवा ह्या टेस्ट करायचं नाही असा प्रकार होतो. तर आपण ह्या अक्कासाहेबांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील जी मनातील लोकांची किंवा महिलांची भीती आहे ती घालवण्यासाठी आणि जर कुणाला तसा त्रास नसावा आम्ही तर म्हणतो नसावा पण जरी चुकून कुणाला असेल तर तो लवकरात लवकर चित्रसेनाच्या आवाज आणि त्याचं योग्य त्या उपचारून ती महिला तिचं पुढचं आयुष्य चांगले जावं त्या सगळ्या हेतूनं या शिबिराचं आयोजन केलेलं आहे.
आता ह्याची नाव नोंदणी कधी करायची आणि कुणाकडे करायची आणि कशी करायची? नाव नोंदणी आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे उद्या संध्याकाळपर्यंत सगळा डिस्प्ले होऊन जाईल, तुम्हाला सर्वांना मिळेल, तुम्ही सर्व पण हे करू शकता. त्याच्या संदर्भात गावात आपलं म्हणजे 10 ते 15 ठिकाणी प्लेस लावले जाणार आहेत. त्याच्यावर ज्यांच्याकडे नाव नोंदणी करायची त्यांचे नाव नंबर हे सगळं येणार आहे. आणि आपण सोशल मीडियावर पण ते तुम्हाला मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पण त्याची पब्लिसिटी करावी, जेणेकरून जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ होईल. ही करण्यामागचा हेतू तो आहे. गाठ सापडली, मी तुम्हाला काय म्हणलं, त्यात गाठीत सुद्धा 2 वेगवेगळे प्रकार असतात. तो जो असतो तो फायब्रॉइडिनोमा असतो. तुम्ही जे म्हणता ती गाठ काढली जाते परत हिस्टोपॅथला पाठवतो आपण पुण्याला, तो फायब्रॉइडिनोमा असतो. तिची जी गाठ आहे ती एकदम घट्ट, मी तुम्हाला जे सांगितलं घट्ट आणि दगड, आपण थोडक्यात वाळूचे दगड कसे असतात घट्ट एकदम, तशा प्रकारची घट्ट गाठ असते. तिची हालचाल होत नाही, एका ठिकाणी फिक्स असते. तुला सांगतो अजून एक गोष्ट अशी की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हा आपण सारखं बोलत चालतो. आता तर कॅन्सरचं जेवढी मला माहिती आहे त्याच्यावरती मी सांगू शकतो की ते सेल्स जे असतात ते सेल्स अनकंट्रोलेबली आपले सेल्स असतात ते वाढत जातात, थांबत नाही. तर वाढत गेल्यानंतर तो एकच अशी गोष्ट आहे की लिव्हर खराब झालं तुम्ही त्याचं ट्रान्सप्लांट करू शकता, हार्ट काय झालं तर त्याला हार्टला तुम्ही करू शकता. पण सेल्स एवढ्या आतमध्ये की जर सेल्स कंट्रोलेबली असं बाहेर आपल्या जात राहिले, वाढत राहिले, तर त्याच्यानंतर त्याला थांबवणं खूप अवघड होत जातं आणि ते आपली बॉडी आतनं घालते. आणि हे जर गाठीचा विषय आहे की मी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर मध्ये जरी निघालं तर उलट त्यांच्या मनाला शांतता राहील की ठीक आहे आपण दाखवलं, काही निघालं नाही, इथून पुढे आपल्याला काय खर्च लागतो. तर ते समजून तर ते तसं समजून की नाही वेगळी गाठ असू शकते म्हणून जर घरी बसलो परत जर पुढे जाऊन निघालं तर खूप वेळ गेलेली असते. सेकंड थर्ड स्टेज म्हणजे तो डॉक्टर तिथून पुढे काय करू शकत नाही. असे खूप रेअर केसेस आहेत जिथं पेशंट्स वाचतात, तिथं सर्वाईव्ह करून बाहेर येतात. आज पूर्ण देशच नाही पण वर्ल्डच्या स्टेजवरती पूर्ण जगभरात ह्याच्यावरती मोठे कॅम्पेन्स चालतात. मोठे ह्याच्यासाठी क्युअर करण्यासाठी आहेत ना, मोठे मोठे सेलिब्रिटीज पासून सगळेजण ह्याच्यासाठी उभं राहतात आणि ह्याचा डे पण साजरा करतात की जेवढ्यांनी सुद्धा ह्याचा एक वॉरियर्स म्हणून त्यांना बोलले जातं. कारण की आजारच असं आहे. आजाराच्या बद्दल जर आपल्याच ग्रामीण भागात फक्त हे जर कमी चर्चा आहे, माहिती नाही, तर ही पण माहिती वाढली पाहिजे, ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून हा कॅम्प घेणं सर्वात जास्त गरजेचं होतं. आणि अक्कासाहेबांच्या जयंतीपेक्षा मोठा अजून दिवस कोणता असू शकतो किंवा औचित्य कोणता असू शकतं हा कॅन्सरचा कॅम्प घेण्यासाठी. तर आपला जो नंबर असेल सगळं असेल तर नंबर आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. ह्याच्यावरती आपण रजिस्टर करावं आणि यावं, भीती मोडून सर्वांनी यावं, हेच मी आपल्या संदर्भात सर्वांना विनंती करतो की भीती मोडावी सगळ्यांनी आणि येऊन दाखवावं. जे ज्याने निघालं नाही काय तो उत्तर चांगलं राहील. आणि अजून एक शेवटची गोष्ट जे मी ॲड करतो की बाहेर जर आपण गेलो तर मंथली चेकअप होत राहतो. मंथली चेकअप होतात. नॉर्मली जरी म्हटलं आपण साधा आपलं अंग दुखायला लागलं तर आपण मंथली चेकअप करा म्हणून डॉक्टर्स दाखवतात. इथं कॅन्सर आहे, इथं कॅन्सरच्या बद्दल तर आपण पुढं जाऊन काही निघण्यापेक्षा आधीच त्याच्याबद्दल क्युअर घेतलेलं चांगलं ना कधी. त्याच्यासाठी आपण सगळे डॉक्टर्स आणि सगळेजण सांगतात आहेत की, आणि आपल्या इथं कॅन्सरचे जास्त टेस्ट नाही आहे म्हणून आपण बार्शीचे हॉस्पिटलसोबत घेतलेलं आहे. Thanks for watching EkMet Digital.